But when we say that I'm very passionate, what makes you joyful? What makes you full of life whenever it comes to work? सी रिअल इस्टेटचा रिलेटेड किंवा क्लायंटने मला रात्री लिटरली 2 वाजता जरी कॉल केला की मला ही प्रॉपर्टी हवी आहे किंवा हे इन्व्हेस्टमेंट हवी आहे, तरी मी तो कॉल उचलून व्यवस्थित हँडल करू शकते किंवा मी तेवढ्याच पॅशनेटली तो कॉल उचलून आन्सर करू शकते. व्हॉट आय लाईक अबाउट रिअल इस्टेट इज ओव्हरऑल मला लोकांना भेटायला आवडतं. सेकंड थिंग, इन्व्हेस्टमेंट, नंबर, पैसे कसे बनतात, ह्या सगळ्या कॉन्सेप्ट मला खूप जास्त फॅसिनेट करतात. आणि जो मी लोकांचा पार्ट बोलले की हा मला लोकांना भेटायला आवडतं, रिअल इस्टेटचा माझा हा 2 यू कॅन से की माझे फेवरेट पार्ट आहे. एक तर तुमचं लाईफ मोनोटोनस कधीच नसतं. इट्स एव्हरी डे इज डिफरंट, एव्हरी डे चॅलेंजेस आर डिफरंट, अप्स असतात, डाऊन्स असतात, पण एव्हरी डे इज डिफरंट. की जे कधीतरी जॉबमध्ये होतं की लाईफ तुमचं मोनोटोनस बनत जातं, तर तसं रिअल इस्टेटमध्ये तुला कधीच दिसणार नाही की आजचा दिवस उद्यासारखा एक्झॅक्ट कधीच नसतो. अँड सेकंड थिंग, मला असं वाटतं की मी रिअल इस्टेटमध्ये म्हणून मला की अनेक लोकांना भेटायला मिळतं. अदरवाईज मी त्यांना भेटण्याचं माझ्याकडे ॲव्हेन्यूज नव्हते किंवा मी इमॅजिनच नव्हते करत. बिकॉज बिईंग कमिंग फ्रॉम द मिडल क्लास फॅमिली, इफ यू लुक ॲट, किती चान्स आहे की तू एखाद्या वेल नोन पिझ्झा ब्रँडच्या सीईओला भेटशील किंवा किती चान्स आहे तुझ्या की एक बिलियनियरच्या सोबत तू एका रूम मध्ये भेटून त्याला इन्व्हेस्टमेंट प्रपोज करशील आणि त्याने घेशील. सो आता 10 वर्षात खूप सारे असे क्लायंट झालेत की ते मल्टी मिलेनियर्स आहेत, ते बिलियनियर्स आहेत. आणि जर मी रिअल इस्टेटमध्ये नसते तर इफ यू आस्क मी, की चान्सच नव्हता. ह्या लोकांच्या आजूबाजूला भटकण्याचा पण चान्स नव्हता, कारण काही बॅकग्राऊंड नाही घरचं की की रिच बॅकग्राऊंड ऑर समथिंग लाईक दॅट, तसं काहीच नाहीये. सो रिअल इस्टेट मधले मला ह्या 2 गोष्टी खूप खूप जास्त आवडतात. खूप म्हणजे वेगवेगळ्या व्हेरियस नॅशनॅलिटीजला तुम्हाला हँडल करायला, व्हेरियस नॅशनॅलिटी, अँड वन्स यू स्टार्टेड टॉकिंग टू द क्लायंट यू विल गेट टू नो देम व्हेरी वेल. सेकंड थिंग, ते ऑलवेज इंटरेस्टेड असतात तुम्हाला 4 गोष्टी सांगायला की त्यांनी बिझनेस कसा केला. आज तुम्हाला हा क्वेश्चन विचारते की मी कुठून स्टार्ट केलंय, आणि हाच माझा क्वेश्चन त्यांना असतो की तुम्ही कुठून स्टार्ट केलं आणि तुम्ही एवढे पैसे कुठून कमवलेत किंवा तुम्ही इतके सक्सेसफुल बिझनेसेस कसे केलेत. आणि ॲज यू सेड की इट्स डिफरंट नॅशनॅलिटीज, सो कल्चर्स पण मिळतात लोकांचे. इंटेलेक्च्युअली ते लोक त्यांचे डिसिजन्स कसे हँडल करतात. तर ह्या सगळ्या गोष्टी रिअल इस्टेटमध्ये मी नसते किंवा जॉबमध्ये असते किंवा अजून कोणत्या तरी फील्डमध्ये असते, काहीच चान्स नव्हता. सो आज तू माझ्या क्लायंटचे प्रोफाईल्स बघितले तर यू विल गेट टू नो की हा दे आर इदर लीडिंग इन बिगर कंपनी की जिथे आपण जॉब बघण्याचं स्वप्न बघतो किंवा आपण त्यांच्यासारखा बिझनेस बनवायचं बघतो. आणि हे लोक माझ्यासोबत एका रूम मध्ये बसवून मला ऍडवाइस देत असतील की तू हे कर, तू ते कर, किंवा वर्षात तुम्ही त्यांना ऍडवाइस देताय की रिअल इस्टेटमध्ये तुम्ही कसे पैसे कमवू शकता. तो इट्स व्हेरी फॅसिनेटिंग. सो म्हणून मी कितीही काम करू शकते. अमेझिंग, अमेझिंग, व्हेरी इंटरेस्टिंग टू नो. आय मीन you are telling me more and more facts about loving real estate. आपण आता वार्ता केली तुमच्या क्लायंट्स बद्दल की कसं तुम्ही खूप पॅशनेट असता प्रत्येक वेळी त्यांच्या ऑन द गो, लाईक यू आर व्हेरी पॅशनेट अबाउट आन्सरिंग युअर क्लायंट्स कॉल. मला अजून एक क्वेश्चन होता की ही जी इंडस्ट्री आहे ती 90% मी म्हणेन जुने क्लायंट्स परत रिकर होतात आणि तुम्ही ते परत रिइन्व्हेस्ट करतात, आणि 10% ऑफ द क्लायंट्स ओनली दे कम फ्रॉम न्यू लीड्स ऑर समथिंग. सो हा जो 90 पर्यंतचा जो तुमचा प्रवास आहे, जे तुमचे एक्झिस्टिंग क्लायंट्स आहेत ते ऑफकोर्स तुम्ही बनवलेल्या रिलेशनशिपमुळे तुमच्यासोबत परत परत रिइन्व्हेस्ट करतात. सो ती तुमची काय शैली आहे, किंवा फॉर रिलेशन बिल्डिंग फॉर दॅट मॅटर, हाऊ डू यू मेंटेन रिलेशन्स विथ ऑल युअर एम्प्लॉईज ऑल्सो? So how do you put efforts into that relation building in clients and in employees also? See, when it comes to clients किंवा to employees, दोन्ही गोष्टी सेम आहेत. तू म्हणू शकते की इट्स पीपल मॅनेजमेंट स्किल. इट्स व्हेरी सिम्पल. आय डोंट नो की वाय पीपल आर नॉट अंडरस्टँडिंग की तुम्हाला कोणतंही रिलेशनशिप लॉंग टर्म साठी बिल्ड करायचं असेल, 2च गोष्टींवर होतं. एक तर ट्रस्ट
ट्रान्सपरन्सी, हे ठेवलं तुम्ही, वेदर इट्स युअर क्लायंट और इट्स युअर एम्प्लॉय, दे विल स्टे विथ यू. क्लायंटला पण हेच हवंय की तू त्यांच्याशी ऑनेस्ट राहणं, ट्रस्ट बिल्ड करणं आणि ट्रान्सपरंट राहणं. एखादं की जेव्हा आपण रिअल इस्टेट विकतो, जर आपण त्यांना रिटर्न प्रॉमिस केला असेल 8%, तो कदाचित 7% येऊ शकतो. पण जर तुम्ही तेवढे ट्रस्टवर्दी असाल आणि तुम्ही तुमचं ट्रॅक रेकॉर्ड प्रूव्हन केलं असेल तर दे विल ऑलवेज स्टे विथ यू. आणि सेम विथ एम्प्लॉय की की तुम्ही जर एखादा वर्ड दिलाय या फिर कसं सांगू की रिअल इस्टेट, जर तू दुबईतलं रिअल इस्टेट बघितलं, आय हॅव लाईक पीपल की जे दुसऱ्या कंपनीतून इथे शिफ्ट झाले. सो सगळ्या कंपनीत सेम कल्चर नसतं, ठीक आहे. आणि मी अशा लोकांचे पण जे लकीली आपल्याकडे आता आहेत आणि माझ्यासोबत काम करतायत, तर मी त्यांचे काही रेकॉर्डिंग्स ऐकलेत. सो सगळ्या कंपनीमध्ये जर डिसेंट कल्चर तुम्ही मेंटेन करत नसाल, जर तुमचे एम्प्लॉईज तुमच्यावर ट्रस्ट करत नसाल आणि तुम्ही तुमच्या एम्प्लॉईवर ट्रस्ट करत नसाल, तर बिझनेस वाढूच शकत नाही. ऍब्सोल्युटली. इट हॅज टू बी ऑलवेज टू वे. करेक्ट. आणि त्याच्यासाठी एम्प्लॉईने तुमच्यावर ट्रस्ट करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्याच्यासाठी इट्स जस्ट की तुम्ही एक डिसेंट कल्चर मेंटेन करा, ट्रान्सपरंट ठेवा, जे तुम्ही प्रॉमिस करताय ते डिलिव्हर करा फॉर बोथ क्लायंट अँड एम्प्लॉई बोथ, की जे प्रॉमिस केले ते डिलिव्हर करा. इट्स ॲज सिम्पल ॲज दॅट. ह्याच्या व्यतिरिक्त रिटेन्शन रेटला विथ बोथ द केसेस, क्लायंट आणि एम्प्लॉईच्या रिटेन्शन रेटला ह्याच्यापेक्षा जास्त काही लागत नाही. ऍक्च्युली इट्स जस्ट अ मॅटर ऑफ ऑनेस्टली बिंग ट्रान्सपेरंट विथ देम, बिंग ट्रस्टवर्दी. करेक्ट. सो आपण जेव्हा बिझनेस रिलेशन्सची वार्ता करतो किंवा कोणासोबत रिलेशनशिप मेंटेन करायची वार्ता करतो, तेव्हा मला वाटतं बऱ्याच प्रमाणात, अकॉर्डिंग टू माय एक्सपिरियन्स, आपण ज्या बॅकग्राऊंडमधनं येतो, ज्या एन्व्हायरमेंटमधनं येतो, जे आपल्याला बाळकडू दिलं जातं लहानपणापासून किंवा संस्कार म्हणू शकतो आपण त्याला, ते फार मॅटर करतात. तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी वी कम फ्रॉम लाईक मराठी इंडियन फॅमिली. सो आपल्यासाठी एक म्हणजे नक्कीच असतं की तुम्हाला ट्रू राहायचंय तुमच्या कामासोबत, कोणाचं खोटं नाही बोलायचंय, तुम्हाला प्रामाणिक राहायचंय वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी कॉमन आहेत. आणि हा प्रश्न विचारायचं कारण असं की आता सध्या छावा मूव्हीमुळे सगळ्या परप्रांतीयांना मराठी कोण आहेत, त्यांची हिस्ट्री काय आहे, या सगळ्या गोष्टी समजते. आणि विच इज अ व्हेरी गुड थिंग, कारण मराठी लोकांबद्दल माहिती असणं हे खूप लोकांना माहितीच नव्हतं की काय आहे मराठी लोकांचा इतिहास. सो मला असं तुम्हाला विचारायचं की आय एम शुअर तुम्ही फार वाचता, हे मला माहितीये. सो लहानपणापासून जे काही तुम्ही वाचलंय किंवा ज्या व्हॅल्यूज तुम्हाला फॅमिलीकडून आल्यात, त्याच्यामध्ये तुम्हाला महाराजांविषयी असा कोणता तो एक बिझनेस पर्स्पेक्टिव्ह थॉट आहे जो तुम्हाला फार इन्स्पायर केला तुमच्या बिझनेसमध्ये? महाराजांनी आपल्या लाईफच्या अस्पेक्टमध्ये नेहमीच इन्स्पिरेशन दिलंय. कोणताही अस्पेक्ट असू देत, इट्स बिझनेस और ओव्हरऑल लाईफ अडवाईस, तर महाराजांचा अडवाईस नेहमीच आपल्याला उपयोगी येतो. बिझनेसच्या पर्स्पेक्टिव्हनं बोलशील तर एक थॉट मला महाराजांचा अतिशय इन्स्पायर करतो. जेव्हा महाराज स्वराज्य स्थापन करत होते तेव्हा ते म्हणत होते, राज्य छोटं असलं तरी चालेल पण आपलं असू द्या, स्वतःचं अस्तित्व निर्माण करा, तरच जग तुमचा आदर करेल. सो म्हणून मला असं वाटतं की मराठी माणसांनी, जॉबच्या अगेन्स्ट मी नाहीये, पण मला मराठी लोकांना बिझनेसमध्ये बघायला जास्त आवडेल आणि त्या वेमध्ये महाराज असं इन्स्पायर करतात. अमेझिंग, अमेझिंग. तसंच महाराजांबद्दल बोलण्यात आलं तर आपल्या हिस्ट्रीमध्ये बऱ्याच स्त्रिया होत्या, लेडीज होत्या. मला वाटतं त्या आपल्या मराठी लोकांकडूनच जास्त इन्स्पिरेशन लोक घेतात आज, कारण आपल्या स्त्रिया ज्या होत्या त्यांनी नऊवारी नेसून युद्धावर जाणं स्टार्ट केलंय आणि या सगळ्या गोष्टी. सो मला असं विचारायचं की आजच्या काळातली ती स्त्री, ती मुलगी जी आता आपलं करिअर स्टार्ट करू इच्छिते, ऑफकोर्स आता युद्ध करावं नाही लागत, बट ती जी मुलगी एक पदार्पण करू इच्छिते आपल्या करिअरमध्ये, तिला तुम्ही काय ऍडवाइस द्याल? ऍडवाइस हाच असेल की मला असं वाटतं, हे माझं स्वतःचं ओपिनियन आहे, पर्सनल ओपिनियन. सो कोणत्याही मुलीने फायनान्शियली इंडिपेंडंट झालंच पाहिजे, एस्पेशली आजच्या जगात.
रिझन बिंग, जेव्हा तुम्हाला फायनान्शियली इंडिपेंडंट तुम्ही होता तेव्हा तुमचे डिसिजन तुम्ही घेऊ शकता. बऱ्याच अंशी तुम्ही तुमचं लाईफ लीड करू शकता. सो स्वतःचे पैसे, माझा एक मोटो आहे, स्वतःचे पैसे स्वतःचे असतात. नो मॅटर की तुमचे पेरेंट्स काय करतात किंवा तुमचा भाऊ काय करतोय किंवा तुमचा नवरा काय करतोय, बट स्वतःचे पैसे नेहमी स्वतः राहतात. आणि इट्स नॉट जस्ट की पैशाने आपल्याला काही मिळतं, इट्स मोर अबाउट फायनान्शियल इंडिपेंडन्सी, की जिथून आपण आपली लाईफ स्वतःच्या टर्म्स अँड कंडिशन वरून लीड करू शकतो. सो फायनान्शियल इंडिपेंडन्सी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर anyone. It's not just girls or boys, it's just for everyone. Yeah. Understood. So like we are coming towards an end. आपण एंड कडे येतोय आपल्या पॉडकास्टच्या, आणि मला असं अजून एक विचारायचं तुम्हाला होतं की जे लोक आता इंडियामधून दुबईमध्ये रिअल इस्टेटमध्ये जॉब करू इच्छितात किंवा ज्यांना इच्छा आहे, त्या लोकांना तुमच्या थ्रू काही ऍडवाइस तुम्ही देऊ शकता का, किंवा काही अपॉर्च्युनिटीज तुम्ही उपलब्ध करून देऊ शकता का? सी, कोणालाही रिअल इस्टेटमध्ये जॉईन करायचं असेल, इन टर्म्स ऑफ रिवॉर्ड्स त्याला काहीच लिमिट नाहीये. इट्स जस्ट की तुम जितना कुआ खोदोगे उतना पाणी निकलेगा. इट्स ॲज सिम्पल ॲज दॅट. ओनली थिंग इज, जेव्हा तुम्ही रिअल इस्टेटमध्ये येता तो यू हॅव टू बी पेशंट. जर इथे सक्सेसफुल व्हायचं असेल तर पेशन्स, कन्सिस्टन्सी आणि हार्डवर्क शिवाय ऑप्शन नाही. ह्या 3 गोष्टी जर तुम्ही नाही करू शकत तर तुम्ही रिअल इस्टेटमध्ये नाही सक्सेसफुल होऊ शकत. इट्स नॉट ओव्हरनाईट सक्सेस. तुम्हाला तेवढे महिने, तेवढे वर्ष एफर्ट करत राहावं लागतं. अँड दॅट टू की तुमचे की रिझल्ट दिसतायत आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचं कन्सिस्टन्सी सोडताय. जर तसं केलं तर तुम्ही मार्केटमध्ये टिकू नाही शकत. सो इट्स ऑलवेज बिन की तुम्ही हार्डवर्किंग अँड कन्सिस्टंटली हार्डवर्किंग पाहिजे, तरच तुम्हाला रिअल इस्टेटमध्ये सक्सेस मिळू शकतं. आणि जसं मी बोलले की मॉनिटरी, देर इज नो लिमिट, स्काय इज द लिमिट. तुम्ही जितके पैसे कमवायची तुमची इच्छा आहे तेवढे तुम्ही कमवू शकता. सो इट्स अप टू यू. इवन इफ यू आर जॉईनिंग एनी कंपनी, टेक्निकली सगळे लोक त्या कंपनीत पार्टनर असतात, बिकॉज जे काही डील्स होतात तर त्याच्यात तुमचा पण हिस्सा असतो. सो जेवढा तुम्ही बिझनेस कराल, इफ यू ट्रीट तुमचं करिअर ॲज अ बिझनेस, तर देन युल बी सक्सेसफुल मोर इन द रिअल इस्टेट अँड नॉट ॲज अ जॉब. या, करेक्ट, नॉट ॲज अ जॉब. सो तुम्ही काय, म्हणजे आपण आता टुवर्ड्स एंड आपण आहोत, आणि मला विचारायचं, तुम्ही एक कन्क्लुजन म्हणून जे पण मराठी प्रेक्षक आपलं पॉडकास्ट बघतायत त्यांना तुम्ही काय पीस ऑफ ॲडवाइस किंवा पीस ऑफ सेइंग, जस्ट बिकॉज दे आर वॉचिंग आवर पॉडकास्ट अँड दे शुड टेक अवे सम की फॅक्टर्स फ्रॉम दिस. सो तुम्हाला काय सांगावं असं वाटेल? मला एकच सांगावंसं वाटेल की हे माझं गोल आहे की मी पहिल्यांदा एम्प्लॉई होते, त्यातून मी एम्प्लॉयर झाले, आणि माझं गोल हे असेल की मला मॅक्सिमम लोकांना अपॉर्च्युनिटीज द्यायच्यात, की इंडियातल्या कंपनीत पण, दुबईतल्या कंपनीत पण. सो मला मॅक्सिमम एम्प्लॉयमेंट क्रिएट करायचे. सो दॅट्स, इफ यू आस्क मी, दॅट्स माय गोल. वाव, व्हेरी नाईस. सो यू आर नॉट जस्ट बिकॉज तुम्ही बाहेर आलात तर तुम्हाला इकडेच तुमचं एम्पायर, तुम्ही जर हवं असतं तर तुम्ही तसंही करू शकला असतात, बट यू वेंट बॅक. तुम्ही तिकडेही कंपनी सेटअप केली, तिथेही एम्प्लॉयमेंट करता. सो यू आर गिव्हिंग बॅक व्हॉट यू हॅव टेकन फ्रॉम द सोसायटी. करेक्ट. सो दॅट्स अ व्हेरी गुड थॉट. आणि तसंच मला वाटतं की आपण सगळ्यांनीही घेतलं पाहिजे की आपण ज्या सोसायटीचं देणं लागतो, तेव्हा तिथून बाहेर आल्यानंतर त्या सोसायटीला परत आपण एक खारीचा वाटा तरी आपण इन रिटर्न काहीतरी करायची इच्छा किंवा इंटेन्शन ठेवावं. हेच आपली आजच्या पॉडकास्टची शिकवण आहे बहुतेक. आणि येस, सो वी हॅव कन्क्लुडेड द पॉडकास्ट. प्लीज लेट मी नो तुम्हाला कसं वाटलं. मला खूप छान वाटलं. हा माझा पहिला सोशल मीडियावर येण्याचा प्रयत्न आहे. सो मला खूप छान वाटलं की माझं पहिलं कॉन्टेंट तुझ्यासोबत शूट झाला. इट्स रिअली प्लेजर. आय ऑलवेज वॉन्टेड टू डू इट विथ यू, कारण मी गेली 4 वर्षे या फील्डमध्ये आहेत. बरीच चुकीची लोक मला भेटली. असं नाही, मी पण स्टार्ट केलं तेव्हा सगळं परफेक्ट. फार चुकीची लोक मला भेटली, त्यांच्याकडूनही काही मला शिकायला मिळालं. आणि त्याच्यानंतर करेक्ट लोकांना भेटली, त्यांच्यामध्ये जाऊन कळलं की करेक्ट हे असतं, किंवा त्याची मी जास्त व्हॅल्यू करू शकले त्यांच्यामध्ये जाऊन.
सो मला असं म्हणून माझं फर्स्ट हे होतं की एकतर अशा व्यक्तीसोबत पॉडकास्ट करायचं जिने स्वतःला सिद्ध केलंय, जिला बघून मला असं वाटतं की मला तिथे पोहोचायचंय. दुसरी गोष्ट मला तुमच्यात खूप छान वाटतं की तुम्ही खूप म्हणजे मराठी असून आपण ज्या बॅकग्राऊंड मधनं येतो की एक जॉबचा माइंडसेट किंवा काय, त्या लिमिट्स तुम्ही इथे ठेवल्या नाहीत. आणि यू आर सो ब्रॉड माइंडेड अँड यू हॅव ऑलवेज मेड इट अ पॉइंट टू गिव्ह दॅट माइंडसेट ऑफ युअर्स टू एव्हरीवन, तुम्ही ज्यांच्या पण अराउंड आहात. सो मला ते तुमचं खूप आवडतं अँड इट वॉज प्लेजर फॉर मी टू हॅव यू ऑन माय पॉडकास्ट, ऑन माय फर्स्ट पॉडकास्ट. कारण माझ्यासाठी हे खरंच खूप खूप कौतुकाची गोष्ट आहे. माझ्यासाठी मी स्वतः असा विचार केला होता की मी जेव्हा पण एखाद्या पॉडकास्टला सुरुवात करेन त्या व्यक्तीसोबत करेन ज्यांच्याकडे बघून मी इन्स्पायर होते. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग युअर प्रेशियस टाइम टू मी. आणि आय एम लुकिंग फॉरवर्ड की मी नेक्स्ट पॉडकास्ट तुमच्यासोबत कधी करायचा आहे त्याच्याबद्दल आय एम लुकिंग फॉरवर्ड. ओके. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.